खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे अल्पवयीन निष्पाप तरुणीवर झालेला अत्याचार आणि तिचा निर्घृण खून या संपूर्ण समाजाचे मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। एका कोवळ्या जीवाची इतक्या अमानुष पद्धतीने हत्या झाल्यानं केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे तर अख्ख्या पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे काळीज पिळवटले आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी मांजरेवाडीला भेट देत पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली। तुमच्या लेकीला न्याय मिळवण्यासाठी मी तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे। आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी कटाक्षाने तपास करावा, यासाठी मी देखील स्वतः पाठपुरावा करेन। या प्रकरणाची संवेदनशीलता आणि जनक्षोभ लक्षात घेत खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला आणि ग्रामस्थांना दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे यांनी खेड बार असोसिएशन सदस्य वकील हे आरोपीचे वकीलपत्र घेणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पोलिसांना तपासात कसलीच हलगर्जी होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत। खेड तालुका सरपंच परिषद यांनी देखील पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निवेदन देऊन गुन्ह्यातील आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील या पीडित कुटुंबांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी देखील या कुटुंबियांची भेट घेऊन आरोपीला फाशी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।